सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. एस रविराज, इंडिया अनलिमिटेड इंडिजी न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इंडिजी न्यूज चॅनल हे स्वतःचं प्लॅटफॉर्म महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र एसटी कर्मचारी महामंडळ युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनात्मक पातळीवर काम करत असताना जे काही कामगारांच्या हक्काच्यासाठी गेल्या 3 वर्षापासून जे काही कामगारांच्या हक्कासाठी गेल्या 3 वर्षापासून मी सातत्याने प्रभावीपणे प्रशासकीय स्तरावरती, राज्यस्तरावरती सातत्याने मागणी करत आहे. विविध आंदोलने केली आणि लोकांची थकीत देणी द्यायला लावली. हे प्रभावी आंदोलन आणि उपोषण ज्या संघटनेद्वारे होते ती संघटना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन येत्या 6 जुलै रोजी 26वा वर्ष वर्धापन दिन आहे. हे कामगार चळवळीचे कार्य 1965 वर्षापासून चालू झाले. 1965 पासून हे चालू झालं, ते अबाधित चालू आहे. दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे यांनी आपलं कार्य म्युनिसिपल मजदूर युनियन पासून चालू केले. ते 1987 पर्यंत होतं आणि 1987 पासून म्युनिसिपल लेबर युनियन या संघटनात्मक युनियनची बांधणी मुंबईवरून ठाण्यामध्ये केली आणि 1987, 88, 89, 90 ते 2000 13 वर्ष शरदराव यांच्या संघटनात्मक युनियनची बांधणी करून ठाण्यामध्ये बसस्थान बसवून दिलं महानगरपालिका क्षेत्रात. परंतु दिवंगत कामगार नेते चांगू शिंदे यांचं वर्चस्व ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अबाधित होतं आणि हे वर्चस्व शरदरावसारख्या नेतृत्वाला खूपत होतं आणि खूपणारं वर्चस्व बाबांनी ओळखलं. म्हणून त्यांना झुगारून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन दुर्धर परिस्थितीत बाबांनी स्थापना केली आणि याला सर्वीकडून सामाजिक स्तरावरती सामाजिक नेत्यांनी, आंबेडकर चळवळीच्या नेत्यांनी बाबांच्या या स्वतःच्या प्लॅटफॉर्मला सहकार्य केलं आणि संघटनात्मक काम करण्यामध्ये सर्व नेते सरसावले. कारण चांगू शिंदे हे नुसते कामगार नेते नव्हे तर आंबेडकरी चळवळीचे पण नेते होते. समाज एकत्रीकरण केले, एकीकरण केलं, हे सर्वांना माहीत. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या कामगार चळवळीतील संपूर्ण आंबेडकर चळवळीला माहिती पडल्या. म्हणून बाबांच्या स्वअस्तित्वासाठी सगळेजण धावून आले आणि बाबांची संघटनेवर काम करू लागले. त्यामुळे आज ही संघटना बाबा गेल्यानंतरही जिवंत आहे. अनेक भल्याभल्यांचे पक्षीय अस्तित्व, पक्षाचे नेतृत्व संपल्यानंतर लयास गेले. अनेकांचे पक्षीय नेतृत्व, पक्षाचे नेतृत्व संपल्यानंतर म्हणजे जिवंत नसल्यानंतर ते पक्ष संपुष्टात यायला लागले. हे तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती आहे. परंतु चांगू शिंदे याने कोणतंही पक्षीय राजकारण न करता केवळ कामगारांचं भलं, गोरगरिबांचं कल्याण आणि कामगार हा दैवत्व मानून जे काही कार्य केलं, अबाधित 60 वर्षाचं
ते आजही चालू आहे. त्यामुळे त्यांचे सुपुत्र म्हणून आम्हाला अभिमान आहे की बाबांनी जे जे घडवलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आम्हाला घडवलं. 4 मुलांना अधिकारी बनवले शिकून सवरून. कुठलंही अस्तित्व, कुठलंही आर्थिक स्थैर्य नसताना दुर्धर परिस्थितीची जुगारून मुलांना शिकवलं, अधिकारी बनवलं. आणि आज मुलं देखील सेवेतून उच्चपदी सेवानिवृत्त होऊन समाजाची कास धरून समाजाचं काम करतात. हा एक शिंदे घराण्याचा एक अभिमान आहे. शिंदे आणि शिंदे, शिंदे आणि शिंदे हे नावच मोठं और आहे. त्यांचा एक महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक वर्चस्व आहे. आणि आता हे वर्चस्व दिवंगत कामगारांचे चांगो शिंदेने महाराष्ट्र स्टेट लेवलपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रवींद्र शिंदेने केलेलं आहे. आणि तेच काम महाराष्ट्रामध्ये सार्वभौम शिंदे राज्याचे मुख्यमंत्री महाजी आणि आता उपमुख्यमंत्री आहेत तेही शिंदेत. त्यामुळे शिंदेचा इतिहास कर्तृत्व भलं मोठं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजपाट 16व्या शतकापासून घडत आला तर या वर्तमान स्थितीपर्यंत त्यांचा इतिहास सार्वभौम आहे. त्यांचा तो इतिहास डॉक्टर महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाद्वारे आणला. असे कर्तृत्व 16व्या शतक ते 19व्या शतकापर्यंत येऊन ठेपलं असताना त्या महामानवाचं कार्य, छत्रपतींचं कार्य दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेने अबाधित त्या काळापासून चालू ठेवलं. ते आजही ते गेल्यानंतरही वर्तमान स्थितीत चालू आहे, याचा अभिमान आहे. म्हणून 6 जुलैला सोमवारी कामगार विचार, कामगार मंथन म्हणून महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा भव्य दिव्य असा मेळावा दोस्ती विहार क्लब हाऊस ऑडिओ व्हिज्युअल रूम म्हणजे थिएटरमध्ये आहे. AC थिएटर आहे, हॉल आहे. तर सर्व माझ्या राजकीय मंडळी असतील, प्रमुख पाहुणे, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते, विरोधी पक्ष नेते यांना सगळ्यांना आमंत्रित आहे. शिवाय माझ्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आमंत्रित आहे. कामगार क्षेत्रातील युनियन क्षेत्रांना आमंत्रित आहे. कामगारांना माझ्या आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी ह्या वर्धापन दिनाच्या युनियनच्या मेळाव्यामध्ये सक्रिय भाग घ्यावा आणि आपले प्रश्न, आपले विचार या युनियन पातळीवर येणाऱ्या प्रमुख पाहुणे ठाण्याच्या प्रथम महापौर शर्मिळाजी पिंपळकर यांच्यासमोर मांडावेत. म्हणजे कामगारांच्या व्यथा, आता मागण्या समजतील आणि शहराला काय आवश्यकता आहे हेही देखील कळेल. एवढंच सांगणं आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.